मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सकाळी जाग आली तर उषाला मामा बसल्याला. काळा कोट, छपरी मिशी, हिरवा गार फेटा आणि तोंडात पान. कवाशी आलास र मामा? वाढू, चहा पिऊन जावाय उठायचीच तर वाट बघतूया. करा मस्करी. बापू उठला. तिथली चुलीतली राख घेतली, खरा खरा घासली, चूळ भरली. मामा जवळ बसत म्हणाला, लैंद्या आला नाहीस र? कामाधामातनं सवड होत्या कुठं? काय म्हणतोय धंदा तुझा? बराय, नंदी हाय तवर रोजच्या चाराड भाकरी तरी कुठं जात नाही त्या. वय की, देवाच्या नावावरती जगायला कुणाचं रभ्या हाय? तो चहा घे पहिला. तुम्ही घ्या की. अजून राहतोय वय म्या? अक्का, अगं किती दिस ठेवणार आहेस बाप्याला असाच? तुझं तूच सांग, माझं कवा ऐकतोय का त्यो? बापूराव, एक बोलू का? बोला की मामा. आता मी चाललोय वाठारला मेहुण्याकडं. म्हटलं जाता जाता वाटत गाड घेऊन जावं. आता लगी कुठं जातायसा? राहावा की, रात्रीचं मटण हाय ती खावा. नाही, आता टायम नाही जावय बापू. वाट कायमची चालू ठेवावी असं मला वाटतंय. आईबर बाबाबर बोला, मला काय कळतंय ह्यातलं. उगे घोंगडं पांघरू नगासा. माझी पोरगी 5 वर्षांची झाली. आता लगीन करून घ्या तिला पदरामध्ये. 5 वर्षांच्या पुरीला काय काकला घेऊन फिरू का? 5 वर्षांची म्हणजे लहान आहे वय? तो केरबाचा बळू 40शीचा पाळण्यातल्या पुरीशी लगीन लावलं. 60चा म्हातारा 10 वर्षाच्या पुरीवर लगीन लावतोया. मग तुम्हाला हवं कसलं भ्या? आपल्या धर्मानंच घालून दिलेलं हे रीतिरिवाज आहे ती. हे बघा, ते रिवाज तुमचं तुम्ही पाया. ह्या धर्माच्या नावाखाली वाट लागल्या आमची. कुणाच्या लपड्यात फिपड्यात पडलास का काय र तू? एवढं कुठं भाग्य आहे आमचं? हे बघ, जर तुला आणखी लगीन करावंसं वाटलं तरी कर. आपल्या जातीत किती बी बायका करायला अडचण नाही. आता माझीच 3 लग्न झाली तर बोल आता. हे बघ, खूळ काढ डोसक्यातनं. लगीन लाव. कानात बाळी अडकीव. पोरीला माझ्या नाही म्हणू नगस. आईला विचारलं का? वय, दोघांची बी परवानगी हाय. माझ्या मोहर विचार की दोघांसनी. मामा उठला. चटकीरनं म्हातारा म्हातारीला बाहेर बोलवलं. अक्का, ह्यो बापूराव काय म्हणतोय बघ की ग. काय र बाबा, ह्याच्या लग्नाला तुझी काय अडचण नाही नव? अजाबात नाही. तुझा तू लेक घेऊन ये आणि ह्याला पिवळं करून जा. पण हे बघ, तुझ्या पुरेला आम्ही 2000च काय, पण एक गिन्नी सुधीक हुंडा देऊ शकणार नाही. हे मजी तिड्यातलं बोलणं झालं अक्का. तू माझा भाऊ म्हणून बोलली. हे बघ, तू कुठं बी बापूचं लगीन लाव. पोरीला हुंडा ह्यो मोजावाच लागणार. ह्यो काय मराठा बागायतदार नव, तवा त्याच्या नावानं हुंडा मागशील. 2000 राहिलं तर 1500 तरी दे. बाकी माझा मी बघतो. काय वदाजी? म्हातारा उठला. चवड्यावर बसून अवघाडला होता. अंग मोडत म्हणाला, मेहुण, तुम्ही लगीन जमवायला आलायसा का मोडायला आलायसा? जमवायला. मग रीतीचं बोलणं बोलू की. आम्ही फक्त 500 रुपये देऊ. बाकी वरचा खर्च तुमचा तुम्ही करायचा. छे, हे लय वरवाडल्यावाणी होतय. अक्का, एक तोडगा हाय ह्यावर. कुंचा र? आपल्या जातीच्या नेमाप्रमाणे हुंडा रोग द्यायला पाहिजे असं नाही. जवा पावतर 1500 रुपये तुम्ही मला पोच करत नाहीसा, तवर तुम्ही म्हातारा म्हातारी माझ्याजवळ घाण राहावा. पंचासमक्ष सांगितलं म्हणजे संपलं. हाय काय आणि नाही काय त्यात? सगळीच चकित झाली. म्हातारी म्हाताऱ्याकडं बघायला लागली. बापूला मामा कसाबासारखा वाटला. सारीच गपगुमान झाली. तसा मामा म्हणाला, अरे गप कामून बोला की. 3,000 रुपये हुंडा घेऊन लागले ती माझ्या पुरी मागा. चटशिरे बोला. हे बघ मामा, बापू सदऱ्याची बाही दुमडत म्हणाला, आता तुम्ही उठा, पायताण घाला आणि घराची वाट धरा. आणि लग्नाचं कशाला सावताचा तोटा करून घेतायचा? जावा. 3च काय 3000ला सुधीक घेत्याली. सोन्याची बाहुली नाही वय ती. उठा उठा हतनं. अरे पर बापू, अरे तुरोवरती यायचं नाही. पैसे काढायला बघतोयास वय? मामा हायस का दलाल हायस र?
आता पाव तर आईचा भाऊ म्हणून गप बसलूया, नाहीतर मगाशीच मुंडक्यावरती उभा केला असता. हे चांगलं नव्हं, बघून घेईन. अरे जा जा, ज्याला मामा नसत्या ती काय मरत्या ती वय. जा, तुझ्या पुरीसाठी लगीन नाही अडून राहत माझं, पळ मोर बघून. पाय आपटीत मामा पळाला. आईला कुकुड कोंबडा ह्याच्या पैशाला चिकाटल्याली जात. सकाळी सकाळी शानपणा शिकवायला आलंय मला. बापू, तुला व्यवहार कवा कळल देव जाण. बास आता, माझ्या लग्नाचं मी बघीन, तुम्ही रगात आटवायचं कारण नाही. मग असाच भडभुंजा राहणार आहेस वय. माझं मी ठरवीन काय करायचंय त्या. कुठं बी लगीन जमिवलंच तरी पैसा ह्यो मोजावाच लागणार. मी परक्या जातीत लगीन करीन. कर बाबा, आमसनी कुठं तरी नदीत नेऊन सोड. काय लावायचंय ती दिवं लाव आमच्या माग. काय वाटलं असल मामाच्या जीवाला र. अशा बिनलाजाच्या माणसाला काय वाटत नाही. तो इतका बिनलाजी हाय की पैशासाठी पुरीचं 5-5दा लगीन लावल. ही नवरीला हुंडा द्याची पद्धतच बंद करायला पाहिजे. लय पुरींच्या बापांना भाव आलाय. बरं, आता वाद घालू नगस. आंघोळ करतोयस का तसाच जातोयस नंदी घेऊन? खरकट्या अंगानं देवाजवळ जाया येडा आहे वय मी. इजार दे तेवढी माझी, येतो वड्याला जाऊन. चड्डी टावेल सावरीत बापू वड्याकडे झुकला. स्वतःच्याच मनाशी गुणगुणत निघाला. पूर्वेकडे सूर्य उगवत होता. सारा माळ झगझगीतपणे उठून दिसत होता. दिव्याची ज्योत फरफरावी तशी देखणी देवकी त्याच्या डोळ्यांसमोर फरफरत होती. मामाच्या 5 वर्षांच्या पोरीपेक्षा ही 18-20 वर्षांची भटकणारी केळ त्याच्या दृष्टीनं केव्हाही महत्वाची होती.